पुणे आणि मुंबईच्या महापौरांना धमकीचे ईमेल, महापौरांची गाडी केबिन उडू अशा धमक्या। दोन्ही ठिकाणी पालिका प्रशासन आणि पोलीस सुरक्षा यंत्रणा सतर्क। सोलापुरातल्या गोकुळ कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊसाचे 130 कोटी थकीत। कारखान्याविरोधात धोत्रीमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, पोलिसांकडून अडवणूक। अकोल्यातल्या अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांवर रात्र जागून काढण्याची वेळ। माझाच्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग, कृषी केंद्रावर शेतकऱ्यांना कुपनांचं वाटप। लातूरात बैल नसल्यानं पत्नीला नांगराला झोंपलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची धाव। फडणवीसांच्या आदेशानंतर बैल उपलब्ध, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। नागपूरच्या हरपूरमधलं क्रीडा संकुल 23 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत, कोट्यवधी रुपये पाण्यात। माझाच्या बातमीनंतर महापौरांनी घेतली दखल, बांधकाम लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन। नरेंद्र मोदी बनले सर्वाधिक काळाचे पंतप्रधान, मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचं अभिनंदन। एनडीएत 35 पक्ष करणार गौरव, देशभर पक्षनेत्यांकडून मंदिरात प्रार्थना आणि आरती। बेरोजगारी, महागाईमुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा, तर देशाला कायम रांगेत ठेवणं हा मोदींचा विक्रम, अंबादास दानवेंचं टीकास्त्र। शस्त्रसंधी असतानाही अमेरिकेचा इराणवर हल्ला, 8 ठिकाणांना लक्ष्य। इराण करूनही अमेरिकेच्या 3 देशातल्या हवाई तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर। पाकिस्तानच्या क्रूरतेचा कळस, अफगाणिस्तानवर केला हवाई हल्ला। 11 मुलांसह 13 जणांचा मृत्यू। कुनार, खोस्त आणि प्रतिका प्रांतामध्ये पाकिस्तानचे हल्ले। सोने चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण, सोनं 4,500 तर चांदी 11,000 रुपयांनी स्वस्त। सोन्याचा आजचा भाव प्रतितोळा 1,47,000 रुपये। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन।